नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवयाचा उपमा। यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। साहित्य आहे ह्या आहेत आपल्या चिरोटी रव्याच्या उपीटाच्या शेवया। यानंतर फोडणीसाठी घेतलेला आहे थोडंसं जिरं, मोहरी, यानंतर कांदा, ओली मिरची, कढीपत्ता, त्यानंतर ओली कोथिंबीर आणि आपलं थोडंसं आलं घेतलेलं आहे। बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे, ओलं खोबरं, बटाटा ऑप्शनल आहे, आपल्यास हवा असेल तरच टाका, मीठ आणि तेल। शेवया आपण हाताने अशा चुरडून घेऊया। तर आपण या भाजून घेऊया। छान बारीक अशा त्या चुरडून घेतल्या आहेत। आता आपण त्या तेलामध्ये भाजून घेऊयात। तर कढई आपली ठेवलेली आहे। थोडंसं तेल टाकून घेऊया आणि आपल्या शेवया टाकून घेऊया। तर एक 5 मिनिटं आपण छान भाजून घेऊया। तर थोडं आपलं हे लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया। शेवया भाजल्या म्हणजे आपलं उपीट सळसळीत होईल, चिकट होणार नाही। तर छान लालसर रंग येईपर्यंत आपण ह्या भाजून घेतलेल्या आहेत। आता ह्या एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। पिठासाठी इथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। तर सर्वप्रथम आपण घालणार आहोत तेल। शेवया तुम्ही अशा न भाजता फोडणीत भाजल्यात तरी चालेल। तर थोडं आपण ह्या उपम्याला थोडंसं तेल जास्त घालणार आहोत। तुम्ही ना तिळेल तेलाऐवजी किंवा रिफाइंड तेलाऐवजी खोबरेल तेल वापरलं ह्या उपम्यासाठी तरी खूप छान लागतं। तर सहसा कोकणामध्ये शेवयाच्या उपम्यासाठी खोबरेल तेलच यूज केलं जातं। तर तेल आपलं गरम झालेलं आहे। आता ह्यात आपण टाकूयात मोहरी। मोहरी तडतडली की थोडंसं जिरं, यानंतर टाकणार आहोत आलं, ओली मिरची, कढीपत्ता, त्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा। तर आता कांदा थोडासा आपला तळला की आता आपण ह्यात टाकून घेऊयात थोडीशी उडीद डाळ। आपला थोडा तळलेला आहे। आता ह्याच्यात मी टाकणार आहे 1 चमचा उडीद डाळ आणि बारीक चिरलेला आपला बटाटा। बटाटा आपण नाही घातला तरी चालेल, नुसती उडदाची डाळ घातली तरी चालेल। आता थोडा बटाटा आपला वाफवून घेऊया। तर आपली उडदाची डाळ लालसर झालेली आहे आणि बटाटाही वाफलेला आहे। आता ह्याच्यात आपण टाकणार आहोत भाजलेल्या आपल्या ह्या शेवया। आता फोडणी थोडा वेळ परतून घेऊया। आता आपण ह्याच्यात घालणार आहोत चवीनुसार आपलं मीठ,
तर शेवयांमध्ये आधी थोडं मीठ घातलेलंच असतं, त्यामुळे थोडंसं कमी टाका. तर हे आपण एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. तर झाकण काढून घेऊयात. छान अशी वाफ लागलेली आहे. तयार झालेला आहे आपला शेवयाचा उपमा. आता आपण ह्याच्यात घालणार आहोत ओलं खोबरं आणि कोथिंबीर. तर खाण्यासाठी तयार झालेला आहे आपला शेवयाचा उपमा. तर शेवयाच्या उपम्याबरोबर आपण घेतलेला आहे थोडासा खारा आणि थोडंसं गोडाधोडाचं आणि लिंबूची एक फोड. चला तर आस्वाद घेऊया. आजची आपली ही रेसिपी आपणास कशी वाटली हे कमेंट्समध्ये लिहून पाठवा. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद सखींनो.